नमस्कार, स्वातीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसूर डाळ। त्यासाठी बघा तुम्ही इथे मी ताटात वाढून राहिली। खरंच खूप छान झाली होती आणि ती रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करा वाटली म्हणून शेअर करत आहे। इथे मी मसूर 1 तास भिजू घातली होती। स्वच्छ धुवून घेतली पहिले 1-2 पाण्याने आणि 1 तास पूर्ण भिजू दिली। आता ही आपल्याला थोडी नरम झालेली होती, साल निघलेले होते, 1 तासात तेवढी भिजते। आणि इथे एक बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घेतलेला आहे मी 5-6 पाकळ्या। बारीक चिरूनच घ्यायचा आहे, ठेचून घेऊ नका। चिरून याची टेस्ट खूप छान लागते। आणि इथे तेल टाकलं, जिरं मोहरी टाकून मी कढीपत्ता टाकून घेतला आणि थोडं तेल जिरं मोहरीचं काढून घेतलं, कारण की याच्यावर आपल्याला नंतर तडका करायचा आहे, त्याच्यामुळे याच्यात तेल मी कमी टाकलं। इथे लसूण आणि कांदा सोबतच टाकून आता आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तेलात भाजून घ्यायचं आहे। आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊ। हे पूर्ण आता मिक्स झाल्यावर यामध्ये आता थोडंसं मी एकीकडे खोबरं किसून घेत होती आणि आता हे थोडंसं ब्राऊन कलरचं झालं। आता याच्यात आपण थोडं खोबरं किसून घेऊ आणि हे खोबरं याच्यामध्ये टाकलेलं आहे मी। खरोखर खूप छान टेस्ट लागते या खोबऱ्याची। बारीक करून घेऊ नका, लसूण पण तुम्ही असं चिरूनच टाका आणि कांदाही बारीक चिरून टाका, त्याची टेस्ट खरंच छान लागते या भाजीत। इथे थोडीशी हळद टाकली आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही टाकू शकता। मी इथे थोडंच तिखट टाकलेलं आहे। नंतर आपण याच्यावर तडका करणार आहोत, तो तडक्यात परत तिखट जाणार आहे। तर इथे हे मिक्स करून घेऊ आणि जी मसूर आता आपण धुवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेऊ। हे कमी गॅसवर पूर्ण तिखट हळद थोडं भाजून घ्यायचं चांगलं। इतका सुंदर वास येत होता ही भाजी करताना। खरंच पाहिलं तर ह्या भाजीत म्हणजे जास्त तेल वगैरे मी पहिले काहीच टाकलेलं नव्हतं, नंतर तडका टाकणार आहे। आणि खोबरं, लसूण, कांदा हे याचा खूप छान वास येत होता। इथे मसूर डाळ मी धुवून घेतलेली ती याच्यात टाकून घेतली आणि पाणी टाकलं थोडंसं। आता परत आपल्या याच्यात पाणी लागणार आहे, एवढं पाणी नाही होणार। परत मी 1 ग्लास, समजा अर्धी वाटी मसूर होती तर 1 ग्लास पाणी टाकलं मी। तुम्हाला अंदाज सांगते मी, 1 ग्लासमध्ये पूर्ण हे शिजते चांगलं। हे पूर्ण मिक्स करून घेऊ आणि मीठ आपल्याला आत्ता टाकायचं नाही आहे, कारण की मसूर शिजायला वेळ लागतो, भिजू जरी घातलेली असली तरी। आता आपण याची शिट्ट्या काढून घेऊ। याच्या आता आपल्याला 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या मी फुल गॅसवर केल्या आणि 2 कमी गॅसवर केल्या। आता हे मस्त शिजलेलं आहे बघा। झाकण काढून घेतली, वाफ काढून घेतलं पहिले, नंतर झाकण काढलं। इथे मस्त डाळ शिजलेली आहे। आपल्याला हे जास्त मॅश करायची नाही आहे, रईनं हटायचं नाही आहे। ही अशी डाळंबी राहिली पाहिजे याच्यात, त्याच्यामुळे मी फक्त चमच्याने थोडी मिक्स केली। आणि जो तेलाचा जिरं मोहरीचा तडका होता त्याच्यात थोडंसं अर्धा चमचा तिखट टाकून याच्यात परत आता हे तेल टाकून देऊ आपण। हा तडका जेव्हा टाकून आपण, खरोखर भाजीला खूप छान टेस्ट येते। तुम्ही नक्की ट्राय करा मसूरची भाजी। आणि अशा प्रकारे मी ही भाजी रेडी केली। आता इथे आपण मीठ टाकायचं राहिलेलं होतं, इथे मीठ टाकून घेऊ आणि परत एकदा भाजीला उकळी आणायची आहे मीठ टाकल्यावर। आणि तुम्हाला जर वाटत असेल ही भाजी घट्ट होते का काही, तर याच्यात गरम पाणी टाका, थंड पाणी टाकू नका। तर आता हे पूर्ण मिक्स करून घेते। आमच्याकडे अशी थोडी घट्टच आवडते,